आम्ही 3 बहिणी होतो. माझं लग्न खूप लहान वयात झालं. मला भाऊ नव्हते. माझ्या वडिलांनी आम्हा दोघींचं लग्न एकत्र लावून दिलं. माझी मोठी बहीण तेव्हा 17 वर्षाची होती आणि मी फक्त 13 वर्षाची होते. माझ्या सासरच्या घरी जास्त माणसं नव्हती. माझ्या नवऱ्याला फक्त एक बहीण होती. माझ्या वडिलांनी कसाबसा हुंडा जमवला आणि आम्हा दोघींचं लग्न लावून दिलं. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या लग्नानंतर लगेच पाठवून दिलं. त्यांनी मला जाण्यापासून थांबवलं. माझा नवरा वर्धा येथे काम करत होता. माझा नवरा 19 वर्षाचा होता. त्याच्या घरच्यांनी सांगितलं की त्यांनी प्रेमविवाह केला होता, पण त्याने त्याच्या बायकोला सोडलं होतं. त्यांचं प्रेमविवाह फार काळ टिकलं नाही. आम्ही झाडगावात शेतकरी होतो. माझ्या वडिलांनी स्थळांशी फारशी चौकशी केली नाही. हे स्थळ पटकन सापडलं आणि माझं लग्न लगेच झालं. मी लहानपणापासून खूप अशक्त होते, त्यामुळे मला अजूनपर्यंत मासिक पाळी आली नव्हती. माझ्या नवऱ्याची बहीण माझ्या गावात होती. लग्नानंतर तो रोज त्यांच्या बहिणीच्या घरी यायचा आणि तो जेव्हाही यायचा तेव्हा मी घराबाहेर पडत नसे. पण तो नेहमी त्याच्या बहिणीमार्फत मला बोलवण्याचा निरोप पाठवायचा. त्यांची बहीण काही ना काही बहाणा करून मला तिच्या घरी बोलवायचीच. जेव्हा कधी माझा नवरा तिच्या घरी यायचा तेव्हा मला तिच्या घरी बोलावून कुठेतरी गायब व्हायची. माझा नवरा खूप तरुण होता आणि मी 15 वर्षाची मुलगी होते. लग्न म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. मला अजून पाळीसुद्धा आली नव्हती. एके दिवशी माझे पती त्यांच्या बहिणीच्या घरी आले. त्यांच्या बहिणीने मला बोलावून दाराला कडी लावली आणि निघून गेली. माझे पती त्याच खोलीत झोपले होते. त्यांना पाहून मी घाबरून दाराकडे धावले. त्यांनी मला घट्ट पकडले, आपल्या मांडीवर ओढले आणि म्हणाले, "तू मला भिवू नकोस. मी तुझा नवरा आहे. मी तुझ्यासोबत 7 वचन घेतली आहेस. तू लहान असल्यामुळे तुला माझ्यासोबत पाठवले नाही." मला लग्नाचा अर्थही माहीत नव्हता आणि आपल्या नवऱ्याशी कसे बोलावे याची मला काही कल्पना नव्हती. माझ्या नवऱ्याला पाहून मी घाबरले होते. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. त्यांच्या मांडीवर बसून मला घाम येत होता. मला खूप विचित्र आणि भीती वाटत होती. त्यांनी त्या खोलीत टीव्ही चालू केला आणि त्यावर एक सीडी लावली. ते म्हणाले, "तुला चित्रपट बघायला आवडतात का?" मी सुद्धा गावातलीच होते. मला चित्रपट बघायला, टीव्ही बघायला आणि संगीत ऐकायला खूप आवडायचे. माझ्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, तर माझ्या नवऱ्याच्या बहिणीकडे कलर टीव्ही होता. त्यांच्या बोलण्याने माझे मन वळले आणि माझी भीती थोडी कमी झाली. मी त्यांच्या मांडीवर बसू शकले नाही. मी लगेच उठून खाली बसले. मी म्हणाले की मी खाली बसून टीव्ही बघेन. त्याने मला बसू दिले आणि तो माझ्यासोबत बसला. तो माझ्याशी गोड बोलत राहिला आणि एक नवीन चित्रपट घेऊन आला होता. मी तो मोठ्या आवडीने बघत होते. अधूनमधून माझा नवरा मला स्पर्श करत होता आणि माझ्याशी बोलत होता. पण मी चित्रपट बघण्यात इतके रमून गेले होते की मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा चित्रपट संपला तेव्हा त्याने विचारले, "तुला हा चित्रपट आवडला का?" मलाही चित्रपट बघायला खूप आवडायचे. मी लगेच त्याला म्हणाले, "मला तो खूप आवडला" आणि त्याचे आभार मानले. तो म्हणाला की फक्त आभार मानून चालणार नाही, त्याला त्यासाठी मला काहीतरी द्यावे लागेल. त्याच्या बोलण्याने मी पुन्हा खूप घाबरले. तो म्हणाला, "आत्ताच तू चित्रपटातील हिरो आणि हिरोईनला पाहत होती. तुला खूप मजा येत होती. आपणही एखाद्या चित्रपटातील हिरो आणि हिरोईनसारखेच आहोत. बघ, सिनेमात हिरोईनने हिरोला किती घट्ट मिठीत घेतले होतं आणि तू माझ्यापासून पळून जात आहेस. तुला फक्त मला मिठी मारायची आहे आणि माझ्या ओठांवर पप्पी घ्यायची आहे. त्यानंतर जेव्हा मी पुन्हा येईन तेव्हा मी तुला एक नवीन सिनेमा दाखवीन." त्याचे शब्द ऐकून माझं मन विरघळत होतं. तो खूप देखणाही होता. मी संकोचाने त्याचे शब्द स्वीकारले आणि त्याने आपले हात पुढे केले. जेव्हा मी संकोचाने त्याच्या छातीला बिलगले तेव्हा मला खूप भीती वाटली. त्याने लगेच मला आपल्या मिठीत उचलले आणि माझ्या ओठांवर झुकला. तो पलंगावर पडला आणि किमान 15 मिनिटे माझ्या ओठांवर झुकून राहिला.
माझा श्वास वारंवार अडकत होता. तो मला खूप घट्ट पप्पी देत राहिला. जेव्हा मी रडू लागले तेव्हा त्याने मला सोडले आणि म्हणाला, तारा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझा नवरा आहे. मी अनोळखी नाही आणि नवरा बायकोमध्ये नेहमी असंच असतं. बघ, सिनेमात हिरो आणि हिरोईन असंच करतात, म्हणून आपणही तसंच करू. घाबरण्याची गरज नाही. मी माझ्या ओठांना स्पर्श केला आणि त्यातून रक्त येत होते. मी रडत होते. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, तू आनंदी असायला हवं. बघ, मी तुझ्यासाठी इतक्या लांबून आलो आहे आणि तुला यायला अजून 2-3 वर्षे आहेत. त्यामुळे मी तुला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. तेवढ्यात त्याची बहीण आली आणि तिने दार उघडले. मी तिच्या पदराखाली लपले आणि तिच्या स्कार्फने माझे ओठ झाकले. बहिणीसमोर त्याने मला एक बारीक चांदीचे पैंजण दिले. तो म्हणाला की पुढच्या वेळी मी येईन तेव्हा अजून काही भेटवस्तू आणीन. आणि हो, मी इथे येतोय हे तुझ्या घरातल्या कोणालाही कळता कामा नये. नाहीतर मी सासरच्या घरी येतोय असा निरोप माझ्या घरी जाईल. मग ते मला इथे येण्यापासून रोखतील. मग मी तुला कधी भेटणार? आणि जर तुला ही भेटवस्तू हवी असेल तर तुला हे गुपित ठेवावे लागेल. बहीणसुद्धा म्हणाली, हो, तू याबद्दल कोणालाही सांगू नकोस, नाहीतर माझा भाऊ करण बदनाम होईल. करणची बहीण माझ्या घराच्या शेजारीच राहत होती. तिनेच लग्नाचा प्रस्ताव सुचवला होता, म्हणून माझ्या वडिलांनी माझे लग्न ठरवले. आम्ही त्यांच्या घरी नेहमी जात असे. माझ्या आईने मला त्यांच्या घरी जाण्यापासून कधीच रोखले नाही. आमच्याकडे जास्त जमीन नव्हती. माझे वडील दुसऱ्यांच्या जमिनीवर शेतीसुद्धा करायचे. घरातले जेवण आणि पेय पुरेसे होते. माझे लग्न लावण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांची जमीन विकली. माझ्या मोठ्या बहिणींच्या सासरच्या लोकांनी लग्नासाठी खूप पैशाची मागणी केली. त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला पैसे देण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांची छोटी शेतजमीन विकली. मी खूप सुंदर असल्यामुळे माझ्या सासरच्या लोकांनी लग्नासाठी पैसे मागितले नाहीत. माझे लग्न माझ्या सौंदर्यामुळे झाले होते. माझी मोठी बहीण थोडी सावळी होती आणि माझा रंग दुधाळ होता. त्यामुळेच माझं लग्न झालं. आणि माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्या मंडळींना वचन दिलं होतं की माझ्या मुलीला निरोप देताना त्यांना जमेल ते वाहन ते देतील. माझ्या सासरच्या मंडळींनी हे मान्य केलं. दरम्यान माझे पती दर 6 महिन्यांनी त्यांच्या बहिणीकडे येत असत. माझ्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. मी खूपच बारीक झाले होते. यावेळी माझे पती आले आणि मी शाळेतून परत येत होते. ते मला वाटेत भेटले आणि त्यांनी मला पकडून विचारलं, तू माझ्यासोबत जत्रेत येशील का? मी तुला तिथल्या सिनेमाघरात सिनेमालाही घेऊन जाईन. आतापर्यंत मी फक्त एका सिनेमा हॉलचंच नाव ऐकलं होतं. ते ऐकून मला थोडा मोह झाला. मग मी म्हणाले, करण, मी कुठे चालले आहे हे आईला कसं सांगणार? करण म्हणाला, माझ्यावर सोपव, मी सगळं सांभाळून घेईन. तू फक्त जा आणि आईला सांग की मी माझ्या बहिणीच्या घरी चालली आहे. तिला गहू दळायला बाजारात जायचं आहे. मी तुला जत्रेत घेऊन जाण्यासाठी हेच निमित्त करीन. मी त्याच्या बोलण्यावर तसंच केलं. मी आईला सांगितलं की त्याची बहीण मला बोलावते आहे. तिला माझ्यासोबत बाजारात जायचं आहे. आई म्हणाली, ठीक आहे, जा, तुझ्या ताईला मदत कर. करणनेही त्याच्या बहिणीशी माझ्याबद्दल बोलून आम्ही दोघे जत्रा बघायला घरातून निघालो. करणने त्याच्या बहिणीची सायकल घेतली होती. तो मला त्या सायकलवरून जत्रेत घेऊन गेला. मी गावात त्याच्या सायकलवर बसले नाही. मी शांतपणे त्याच्या मागे चालत होते, कारण तो माझा नवरा आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. जेव्हा आम्ही गावातून रस्त्यावर पोचलो तेव्हा तो म्हणाला की आता तू माझ्या सायकलवर बस. मी त्याच्या सायकलच्या मागे बसायला लागले. तेव्हा त्याने लगेच माझा हात धरून मला पुढे बसवले आणि म्हणाला की तू माझी हिरोईन आहेस आणि मी तुझा हिरो, म्हणून तू पुढे बसशील. सायकल चालवताना तो मला असंख्य वेळा पप्पी देत होता. तो पुन्हा पुन्हा त्याच्या गालाने माझी गाल स्पर्श करत होता. मला जत्रा बघायची इतकी ओढ लागली होती की मी त्याच्या स्पर्शाकडे दुर्लक्ष करत होते. आम्ही दोघे जत्रेत पोचलो होतो. त्याने मला झोपाळ्यावर झोका दिला. झोपाळ्यावर असतानाही तो मला घट्ट पकडून ठेवत असे. कधी तो माझी कंबर धरायचा तर कधी माझी छातीवर हात ठेवायचा. झोपाळ्याच्या आनंदात मी या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्याने मला चित्रपटगृहात एक चित्रपट दाखवला.
त्याने एक खूप रोमॅन्टिक चित्रपट दाखवला. त्यात हिरो आणि हिरोईन एकमेकांना वारंवार स्पर्श करत होते आणि पप्पी घेत होते. जेव्हा जेव्हा असे दृश्य यायचे तेव्हा तो मला घट्ट पकडून पप्पी घेऊ लागायचा. आता या सगळ्यावर माझं फारसं लक्ष नव्हतं. मी सिनेमा हॉलमध्ये आनंदाने सिनेमा बघत होते. संपूर्ण सिनेमाभर तो मला किस करत होता, मला स्पर्श करत होता. कधी तो माझ्या छातीला स्पर्श करून ती चोळायचा, कधी तो माझ्या गालाला स्पर्श करून तो चोळायचा. संध्याकाळच्या आधी त्याने मला घरी सोडले. यावेळी तो माझ्यासाठी एक चांदीची अंगठी घेऊन आला. यावेळी त्याला सांगायची गरज नव्हती. मी आनंदाने त्याचे आभार मानले आणि त्याला मिठी मारले. यावेळीही करणने माझ्या ओठांवर टिळा लावला होता आणि माझ्या ओठांतून रक्त येत होते. मागच्या वेळी जेव्हा माझ्या ओठांतून रक्त आले आणि माझ्या आईने ते पाहिले तेव्हा मी खोटे बोलले होते. आई, मी दाराला धडकले. माझा चेहरा दारावर आदळला होता. माझ्या नंदननेही आईला तेच सांगितले. माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे काही चालले होते ते सर्व तिला माहीत होते. मी आता 10वीत होते. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. माझ्या नंदनचे सासरचे लोक चांगले नव्हते. तिचा नवरा दारू प्यायचा आणि तिला मारायचा. माझी सासूही रोज तक्रार करायची. माझी मोठी बहीण आता माहेरी राहायला गेली होती. लग्नाला एवढे पैसे लावूनही तिला सासरच्या घरी मान मिळत नव्हता. जेव्हा तिचा नवरा चांगला नव्हता तेव्हा तिला मान कसा मिळणार? आता सासरच्या लोकांशी सतत भांडून ती माहेरीच राहणार होती. माझ्या वडिलांनाही काळजी वाटत होती. माझी बहीण 2 मुलांची आई झाली होती आणि त्यांच्यासोबत तिच्या माहेरी राहणार होती. हे पाहून मला खूप वाईट वाटले. मला करणचीही खूप काळजी वाटत होती. माझी सासू नेहमी माझ्या आईला फोन करून माझी विचारपूस करायची. माझे सासरचेही माझ्या वडिलांशी बोलायचे. माझे सासरचे लोक सामान्य वाटत होते, पण मी अजून सासरच्या घरी राहायला गेले नसल्यामुळे फक्त माझ्या बहिणीला पाहूनच मला भीती वाटायची. मला मारहाण करणारा नवरा अजिबात आवडत नव्हता. करण तसा अजिबात वाटत नव्हता. एके दिवशी माझ्या आईने मला सांगितले की मी त्याची दुसरी पत्नी आहे आणि त्यांनी मला माझ्या वयामुळे तिथे पाठवले नव्हते. माझ्या सासरच्यांनीही सांगितले होते की 5 वर्षांनी जेव्हा ती मोठी होईल आणि अधिक समजूतदार होईल तेव्हा ते तिला घेऊन जाईल. आतापर्यंत मी त्यांच्या घरात भांडण किंवा दारू पिण्याबद्दल कधीच ऐकलं नव्हते. मला हे सर्व हळूहळू समजू लागले होते. यावेळी माझी बहीण माझ्या घरी होती. करणसुद्धा त्याच्या बहिणीच्या घरी होता. त्याने त्याच्या बहिणीच्या मुलामार्फत निरोप पाठवला होता की मी तिथे यावे. माझ्या आईनेही मला लगेच पाठवले होते. यावेळी तो पुन्हा चित्रपटाची कॅसेट घेऊन आला होता. त्याच्या बहिणीने दार बंद केले. आम्हा दोघांना घरामध्ये बंद केले आणि त्याने पुन्हा चित्रपट सुरू केला. यावेळी चित्रपट लटकत होता. करणने दुसरी कॅसेट लावली होती. अचानक शहरात एक मुलगा आणि एक मुलगी दिसले. ते एकमेकांचे पप्पी घेत होते. मग त्यांनी त्यांचे सर्व कपडे काढले. त्यांचा मेकअप विचित्र होता. करण म्हणाला, बघ, आज मी तुझ्यासाठी एक खास रोमॅन्टिक चित्रपट आणला आहे आणि तो खूप महाग आहे. हा चित्रपट फक्त लग्न झालेले पाहू शकतात. आपण नवरा बायको आहोत, त्यामुळे तुला लाज वाटून घ्यायची गरज नाही. चित्रपट पाहताना मला पूर्णपणे लाज वाटत होती. मी वारंवार माझ्या डोळ्यांवर हात ठेवत होते, पण तो वारंवार ते बाजूला करत होता. करण म्हणाला, काय उपयोग आहे? तू पाहणारच नाहीस, मग इतकी लाज का वाटतेस? मी तुझा नवरा आहे. नवरा बायकोमध्ये कोणतीही लाज बाळगता कामा नये. तुला लाज वाटून घ्यायची गरज नाही. बघ, हे लोक जसं करतात तसंच आपण करू. त्या चित्रपटात एक मुलगा मुलीची मालिश करत होता. करणने लगेच तेलाची बाटली आणली आणि माझे कपडे हळूवारपणे काढत माझी मालिश करायला सुरुवात केली. मला घाम येत होता. माझ्या काळजाची धडधड खूप वाढू लागली. तो म्हणाला, घाबरायची गरज नाही. हळूहळू त्याने माझ्या संपूर्ण शरीराची मालिश केली आणि मला पूर्णपणे हतबल केले. त्यानंतर त्याने आपल्या दोन्ही हाताने माझ्या आतमध्ये टाकले. मी रडायला लागले. तो म्हणाला, हे पहिल्यांदाच होत आहे. थोडं दुखेल, सहन कर. मग तुला माझी सवय होईल आणि तू याशिवाय जगू शकणार नाहीस. मला खूप दुखत होते, कारण माझं हे पहिल्यांदाच होते. त्यांनी मला 15 ते 20 मिनिट सोडलेच नाही. मला खूप रक्तस्राव सुरू झाला. जेव्हा मी ते रक्त पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले. तो म्हणाला की हे सगळं सामान्य आहे, काळजी करण्याची गरज नाही.
मी तुझ्यासाठी अंतवस्त्रसुद्धा आणली आहेत. त्यानंतर तो थांबलाच नाही. मी थकल्यामुळे किंचाळत आणि रडत होते. जेव्हा तो पूर्णपणे शांत झाला तेव्हा त्याने मला प्रेमाने त्याच्या छातीवर झोपवले. तुला घाबरण्याची गरज नाही, मी तुझा नवरा आहे. हे प्रत्येक नवरा बायकोमध्ये घडतं. नवरा बायको एकमेकांचे जीवनसाथी आहेत आणि पत्नीने कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडत राहिले पाहिजेत. मी निशब्द झाले होते. यावेळी तो माझ्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र घेऊन आला. मंगळसूत्र पाहून मी माझे सर्व दुःख विसरले. त्याने ते मला मोठ्या प्रेमाने घातले. यावेळी तो माझ्यासाठी कपडेसुद्धा घेऊन आला होता. मला उभंही राहता येत नव्हतं. तो म्हणाला, थोडी विश्रांती घे आणि मग घरी जा. मी पण निघतो. आता संध्याकाळ झाली होती, रात्र होणार होती. रात्रीच्या अंधारात तो माझ्या घरातून त्याच्या घरी गेला आणि म्हणाला, या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगू नकोस, हे सगळं आपल्या दोघांमध्येच राहील. मी सुद्धा हो म्हणाले. माझी पाळी सुरू झाल्यामुळे माझी तब्येत खूप खालावली होती. आईनेही मला काही काम न देता आराम करायला सांगितले होते. दीदीनेही मला आराम करायला सांगितले होते. तेवढ्यात माझ्या बहिणीने माझ्या गळ्यातील मंगळसूत्र पाहिले आणि विचारले, किती सुंदर आहे हे, आईने कधी विकत घेतलं? मी म्हणाले, नाही, त्यात आईने दिलं आहे. माझ्या नवऱ्याने भेट म्हणून पाठवलं आहे. माझ्या आईने त्याबद्दल विचारले आणि मी तिलाही तेच सांगितलं. माझ्या आईला खूप आनंद झाला. तिने मला खूप आशीर्वाद दिले. मग ती माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला शाप देऊ लागली. कोणास ठाऊक आपण कोणत्या अशुभ वेळी तिचा नवरा निवडला. तो निरुपयोगी आहे, कामाच्या लायकीचा नाही. त्याने हिला 2 मुलांसोबत सोडून दिले आहे. माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. माझ्या जाण्याला अजून 1 वर्ष बाकी होते. माझी सासूबाईसुद्धा खूप वृद्ध झाल्या होत्या आणि त्यांना हाताने काम करता येत नव्हते. त्यांनी मला लवकर पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. माझ्या आईवडिलांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. त्याच महिन्यात मला पाठवून देण्यात आले. मी आता 18 वर्षाची झाले होते आणि सासरच्या घरी राहायला गेले होते. माझी सासूबाई खूप आजारी होत्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. मी निघून गेल्यानंतर 3 महिन्यांनी तिचे निधन झाले. माझ्या पतीचे स्वतःचे दुकान होते. माझी तब्येतही खूप खालावू लागली. माझ्या पतीने मला डॉक्टरकडे नेले. तेव्हा मला कळले की मी गरोदर आहे. मी 5 महिन्यांनी गरोदर होते. माझ्या गरोदरपणाबद्दल ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अडचण ही होती की माझी काळजी घ्यायला कोण येणार. जेव्हा माझे पती दुकानात जायचे तेव्हा मी घरी एकटीच असायचे. माझ्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट झाला होता. तिचा नवरा तिला केव्हाचाच सोडून गेला होता. तिचे सासरचेही लोकही चांगले नव्हते. आता ती तिच्या माहेरी राहत होती. उपचाराअभाव तिचे एक मूल दगावले होते. तिला एक मुलगी होती. माझे वडीलही म्हातारे झाले होते. आता उदरनिर्वाह करायला कोणी नव्हते. माझी लहान बहीण आता मोठी झाली होती आणि त्यांची लग्न करायची होती. माझ्या पतीने माझी खूप काळजी घेतली. त्याने सुचवले की मी माझ्या एका बहिणीला माझ्यासोबत राहायला बोलवावे, म्हणजे माझी चांगली काळजी घेईल आणि एक निरोगी बाळ जन्माला येईल. मी हा संदेश माझ्या आईला पाठवला. माझी आई म्हणाली, मी लहान मुलीला इतक्या दूर पाठवू शकत नाही, पण हो, मी तुझ्या मोठ्या बहिणीला तुझ्या सेवेसाठी पाठवीन. माझी घटस्फोटित बहीण माझ्या सेवेसाठी आली. माझे पती तिचा खूप आदर करत असत. माझ्या पतीने माझ्या वडिलांना खूप मदत केली होती. त्याने माझ्या लहान बहिणीचे लग्न लावून दिले होते. तिचा पतीही खूप चांगला होता. माझी बहीण माझ्यापेक्षाही माझ्या पतीची जास्त काळजी घेत असे. काळजी आणि धावपळीच्या वेळापत्रकामुळे माझ्या पतीची तब्येत खूपच खालावली. माझी बहीण त्यांचीही काळजी घेत होती. सुरुवातीला मला वाईट वाटले नाही, कारण मी स्वतः आजारी होते. जेव्हा माझ्या प्रसूतीचा दिवस आला आणि मी एका निरोगी मुलाला जन्म दिला, तेव्हा माझ्या पतीला खूप आनंद झाला. पण त्या दरम्यान मला बातमी मिळाली की मला ब्लड कॅन्सर झाला. ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. आमच्या घरात कशाची कमतरता नव्हती. माझे पती खूप मेहनती होते. माझी बहीण घरी येऊन 1.5 वर्ष झाले होते. माझा मुलगाही स्वतःच्या पायावर चालायला लागला होता. तो 1 वर्षाचा होता. माझ्या बहिणीला अचानक उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला मला वाटले की हे हवामानामुळे असेल.
त्यानंतर तिची तब्येत सतत खालावत गेली. माझ्या पतीने तिला डॉक्टरकडे नेले. मी विचारले, दीदीला काय झाले आहे? ते म्हणाले, हवामानामुळे ती आजारी आहे. डॉक्टरांनी औषध दिले आहे आणि ते घेतल्यावर ती बरी होईल. मी सुद्धा माझ्या बहिणीची काळजी घेऊ लागली. काही दिवसानंतरच ती पूर्णपणे बरी झाली. ती पूर्वीसारखी सामान्य झाली होती, पण तिचे पोट वाढतच होते. मला विचित्र वाटत होते. तिचे पोट अचानक का वाढत होते? मी दीदीला विचारलं सुद्धा, तुझ्या पोटात काय झालं आहे? ते आधीपेक्षा जास्त दिसतंय. पोटात बाळ असल्यासारखं दिसतंय. दीदीने माझी नजर चुकवली आणि म्हणाली, नाही, मी थोडी जाडी झाली आहे, त्यामुळेच तुला तसं वाटत असेल. हा फक्त तुझा गैरसमज आहे. मी पुन्हा ते गांभीर्याने घेतले नाही. आईची तब्येत अचानक खालावली. दीदी तिच्याकडे राहायला गेली. दीदीची मुलगीसुद्धा 4 वर्षाची होती. माझ्या मुलासोबत तीसुद्धा माझ्या नवऱ्याला बाबा म्हणू लागली. मी दीदीच्या मुलीला इथे ठेवलं आणि तिची काळजी घेण्यासाठी दीदीला घरी परत पाठवलं. पण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने आईचे निधन झालं. त्याच धक्क्याने बाबाचंही निधन झालं. मी सुद्धा माझ्या माहेरी आले. आईच्या निधनानंतर 10 दिवसांनी बाबाचं निधन झालं. आता दीदीशिवाय माझ्या घरात कोणीच नव्हतं. दीदीचा सगळा खर्च मी उचलत होते. मी आणि माझे पती आमच्या घरी परत आलो होतो, पण तिथे दीदी एकटीच होते. 3 महिन्यानंतर दीदीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. माझे पती दर महिन्याला कित्येक आठवडे गायब व्हायचे. मी विचारल्यावर ते सांगायचे की मुंबईला दुकानासाठी सामान आणायला गेले होते आणि मी हे साठवून ठेवत होतं. दीदी इथे नसल्यापासून हे घडायला लागलं होतं. एके दिवशी मी म्हणाले, आपण दीदीला इथे का बोलावू नये? हे ऐकून माझ्या पतीचा चेहरा गुलाबासारखा उजळू लागला. मला खूप विचित्र वाटले. मी माझ्या बहिणीला माझ्या नवऱ्यासोबत विनोद करताना कधीच पाहिले नव्हते. माझा नवरासुद्धा दीदीशी अगदी सामान्यपणे बोलायचा आणि मी असे काही कधीच पाहिले नव्हते. पण एक गोष्ट निश्चित होती, दीदी माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्यापासून ते कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवत असे. तो बोलायच्या आधीच ती त्याची कामं संपून टाकायची. माझ्या नवऱ्याने दीदीला आणले. तिच्या हातात ते बाळ पाहून मला पूर्णपणे आश्चर्य वाटले. हे बाळ कुठून आणले? दीदी आणि माझा नवरा दोघींनीही तोच प्रश्न पुन्हा विचारला. आम्हाला हे बाळ स्टेशन बाहेरच्या कचऱ्यात सापडले. त्यांच्या उत्तराने मला किंचितही दिलासा मिळाला नाही, कारण ते बाळ दीदीला असे चिकटून होते जणू ती तिची स्वतःची आईच आहे. दीदीने बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला, पण तो दूध प्यायला तयार नव्हता. तो अगदी माझ्या मुलासारखाच दिसत होता. जणू काय ते दोघेही सारखेच दिसत होते. आता मला माझ्या बहिणीवर संशय येऊ लागला. मी पूर्वी अगदी सामान्य होते. मी घरातील सर्व कामे करत असे. माझा नवरा नेहमी माझे लाड करायचा. मी बोलायच्या आधीच माझ्या गरजेच्या सर्व गोष्टी तो तयार ठेवायचा. मला माझ्या नवऱ्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. तो खूप दयाळू माणूस होता. जेव्हा माझी बहीण दर महिन्याला माझ्या आईच्या घरी जायची, तेव्हा माझा नवरा तिला घ्यायला यायचा. 2-3 दिवस राहायचा आणि मग तिला परत आणायचा. मला खूप संशय होता, पण मी त्यांना कधी बोलताना किंवा संशय येईल असं काही करताना पाहिलं नव्हतं. त्या मुलाबद्दल माझा संशय खूपच पक्का होता. हे बाळ माझ्या नवऱ्याचंच होतं, कारण मी माझ्या बहिणीला त्याला दूध पाजताना पाहिलं होतं आणि माझ्या नवऱ्याचं त्या बाळाशी खूप नातं होतं. खरं तर माझ्या नवऱ्याचं आमच्या 3 मुलांवर खूप प्रेम होतं. माझ्या बहिणीची तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगी, माझा मुलगा आणि नुकतंच झालेलं बाळ. आता माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या बहिणीचं नातं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तीव्र इच्छा होती. माझी बहीण तिच्या 2 मुलांना आणि नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आली आणि माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की तो एका आठवड्यात परत येईल. या दरम्यान मला त्यांचं खरं स्वरूप उघडं करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्यात नेमकं कोणत्या प्रकारचं नातं होतं, म्हणून मी त्यांच्या दुकानातल्या कारागिराला घेऊन गुपचूप माझ्या आई-वडिलांच्या घरी गेले आणि त्याला माझ्या गावी परत पाठवून दिलं. मी पोचले तेव्हा रात्र झाली होती आणि माझ्या आईच्या घराच्या चाव्या अजूनही माझ्याकडे होत्या. मी दाराचे कुलूप दाबून ते उघडणार इतक्यात माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बहीण आणि माझा नवरा एकाच पलंगावर होते, दोघेही नग्न.
हे दृश्य पाहून माझे जग हादरले. मी मोठ्याने किंचाळले आणि ते दोघेही दचकून मागे झाले. माझी किंकाळी ऐकून तिन्ही मुले रडू लागले. माझे पती आणि माझी बहीण आपले कपडे गोळा करण्याच्या घाईने माझ्या पाया पडले. माझ्या बहिणीने मला शांत करण्याचा प्रयत्न केला. माझे पतीसुद्धा माफी मागत माझ्या पायाशी बसले. माझे पती म्हणाले, आवाज करू नकोस, मी तुला सगळं काही सांगते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही तारा. मी म्हणाले, तुम्ही दोघे एक नंबरचे फसवे आहात. दीदी, तू माझ्याच घरात राहून माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतलास. दीदी म्हणाली, यात करणची काहीच चूक नाही, सगळी माझीच चूक आहे. मी तुला खरं सांगते, करणला काही म्हणू नकोस. जेव्हा डॉक्टरांनी तुला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती, जेव्हा तू करणची काळजी घेऊ शकत नव्हती, तुझी अवस्था पाहून करण खूप काळजीत पडला होता. त्यालाही खूप ताप आला होता. करणला खूप थंडी वाजत होती. औषध घेऊनही करणची सर्दी जात नव्हती. तू तुझ्या खोलीत झोपत होतीस. डॉक्टरने तुला नवऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता आणि तू तो सल्ला अगदी व्यवस्थित पाळत होती. पण करणची अवस्था पाहून मी खूप घाबरले होते. मी आईवडिलांना माझ्या डोळ्यांदेखत मरताना पाहिलं होतं. करण आम्हा सर्वांसाठी देव होता. करणने माझ्या एका बहिणीचं लग्न लावून दिलं होतं, तेही एका चांगल्या घरात आणि एका चांगल्या माणसाशी. करण मला खूप लाड करायचा. तो माझ्याकडे कधी बघतही नसे. पण त्या दिवशी करणला त्या अवस्थेत पाहून मला खूप भीती वाटली. त्याला त्या अवस्थेत पाहणे मला सहन होत नव्हते. मी त्याला पांघरूणसुद्धा घातले. त्यानंतरही करण थरथरत होता. मी लगेच त्याच्या पलंगाजवळ गेले आणि त्याला घट्ट माझ्या छातीशी धरले. करणला ताप आला होता. त्याला वाटले की कदाचित तू असशील. करण तुझे नाव पुटपुटत होता आणि तो तुझ्यासोबत जे काही करत होता ते सर्व माझ्यासोबत करत होता. मलाही खूप मोठा दिलासा मिळाला, कारण मी माझ्या पतीपासून दूर राहून अनेक वर्षे झाली होती. मलाही सोबतीची गरज होती. त्या रात्री आम्हा दोघांना एकमेकांच्या सहवासात खूप दिलासा आणि आनंद मिळाला. करण खूप दिवसांपासून याची आतुरतेने वाट पाहत होता, कारण तो तुझ्याकडे येऊ शकत नव्हता. डॉक्टरांनी तुलाच सांगितले होते. जेव्हा करणचा ताप उतरला तेव्हा तो माझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहू शकत नव्हता. मी करणला मिठी मारली आणि म्हणाले, करण, मी हे गुपित कधीच उघडं करणार नाही, कारण मला याची खूप गरज होती आणि तू ती पूर्ण केलीस. करण, मी तुझी दासी झाले आहे. तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करू शकते. करण, कृपया कधीतरी माझ्यावर दया कर. मी तुझ्यावर प्रेम करत राहील, पण तुझ्याशी लग्न करणार नाही, कारण मला माझ्या बहिणीचं सुख हिरावून घ्यायचं नाही आणि आपलं नातं जसं आहे तसंच राहील. तू माझ्या बहिणीचा कधीही विश्वासघात करू नकोस. त्यानंतर जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज लागली तेव्हा मी करणकडे गेले आणि मी गरोदर राहिले. मी इथे माझ्या माहेरी आले आणि बाळाला जन्म दिला. करणने मला खूप मदत केली. मी तुझ्या वतीने करणला शपथ दिली होती. तो म्हणाला की हे गुपित राहील, पण आज तुला सगळं माहीत झालं आहे. माझी बहीण लगेच स्वयंपाकघरात धावत गेली. एक चाकू उचलला आणि म्हणाली, मला इथेच मारून घरातच दडपून टाक. मला कोणी विचारणार नाही, मला कोणी मदत करणार नाही. मला 2 मुलं आहेत. मला माहीत आहे की तू त्यांना आरामात वागवशील. करण तुझा आहे, नेहमीच तुझा राहील. करणला काही म्हणू नकोस, तो आपल्या सगळ्यांचा तारणहार आहे. दीदीचे शब्द ऐकून मला पूर्णपणे धक्का बसला. मी काही बोलू शकले नाही. देवाने दीदीला आयुष्य दिले होते, मी तिचा जीव कसा घेऊ? मी तिला सोडलं, कारण माझी बहीण मला माझ्या जीवाहूनही प्रिय होती. मला आई वडीलसुद्धा नव्हते. ती सर्वात मोठी होती. ती आईवडिलांच्या जागी होती. मी माझ्या बहिणीला आणि माझ्या नवऱ्यालाही माफ केलं. मला ब्लड कॅन्सर होता, म्हणून मी माझ्या बहिणीला म्हणाले, तू माझ्या नवऱ्याशी लग्न कर. माझी बहीण म्हणाली, नाही, जर आम्ही लग्न केलं तर सगळ्यांना कळेल. लोक तुझ्याकडे करणकडे चुकीच्या नजरेने बघतील आणि 100 प्रकारच्या गोष्टी होतील. याचा मुलांच्या संगोपनावर वाईट परिणाम होईल. आपण आपलं आयुष्य असंच जगू. लोकांना सांगायची गरज नाही. तुम्हीच सांगा, हे बरोबर आहे की चूक? माझ्या बहिणीला माफ करून मी बरोबर केलं की चूक?
आणि तुम्ही माझा व्हिडिओ जिथे कुठे पाहाल तिथे कमेंटमध्ये तुमच्या शहराचं आणि राज्याचं नाव नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं. आणि जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात आणि शेअर करतात त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. उद्या आपण आणखी एका रंजक गोष्टीसोबत भेटूया. माझ्यावर तुमच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव करा. माझ्या सर्व मित्रांना प्रेमळ शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा आणि मस्त राहा.